शिवसेना ठाकरे सेनेला आता मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय। लोकसभा खासदार वाढवण्याचं शिंदेंचं मिशन आहे। शिवसेना ठाकरे पक्षाचे काही खासदार हे शिंदेंच्या संपर्कात असल्याचंही बोललं जातंय। ऑपरेशन टायगर राबवत ठाकरेंना धक्का देण्याची तयारी सुरू आहे असं देखील सूत्रांच्या वतीनं समजतंय। शिंदे सेना पुन्हा एकदा ठाकरे सेनेला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे। लोकसभा खासदार संख्या वाढवण्याचं शिंदेंचं मिशन आहे। यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे निम्म्याहून अधिक खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत। हे खासदार शिंदे सेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी सकारात्मक असल्याचं देखील समजते। नुकत्याच केलेल्या दिल्लीवारीमध्ये एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतलेली आहे। पंतप्रधान मोदींची देखील त्यांनी भेट घेतली आहे। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कपिल, आपण पाहतोय एकनाथ शिंदे यांची नुकतीच झालेली दिल्लीवारी हे सध्या चर्चेत आहे आणि पुन्हा एकदा राज्यात ऑपरेशन टायगर राबवलं जाण्याची शक्यता आहे। काय नेमक्या चर्चा आहेत? त्यामुळे एकंदरीतच मोठा धक्का बसू शकतो ठाकरे गटाला आणि हे काही दिवसात यांचा पक्षप्रवेश केला जाईल आणि या संदर्भातली कायदेशीर ज्या बाबी आहेत त्याची तपासणी सुरू आहे आणि आज निश्चितच त्यामुळे येत्या काळामध्ये दिल्लीमधील या सगळ्या घडामोडी काय घडतात याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद कपिल या सविस्तर माहितीसाठी। तर शिंदे सेनेमध्ये ऑपरेशन टायगर सुरू आहे। ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर संजय राऊतांनी एक महत्त्वाचं आणि मोठं विधान केलेलं आहे। शिंदे सेनेत ऑपरेशन टायगर सुरू असल्याचं विधान खासदार संजय राऊत यांनी केलेलं आहे। काय कसलं ऑपरेशन टायगर? ठीक आहे ना, मुळात शहा आणि मोदींनी या सगळ्या लोकांची मांजरं केलेली आहेत। मांजरं आणि सत्ता आणि पैसे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, तपास यंत्रणा आहेत, निवडणूक यंत्रणा हाताशी आहे, त्याचा गैरवापर करून हे आमिष दाखवतात, धमक्या देतात। हे फार काळ चालणार नाही। इथं जर कोणी ऑपरेशन टायगर करायला असेल त्यांनी दिल्लीचा इतिहास समजून घेतला पाहिजे। या दिल्लीला पानिपतापासून आणि मोगल काळापासून फार मोठा इतिहास आहे। इथे जे लोक अशा प्रकारचं ऑपरेशन करायला आले बरं का, ते निर्वस्त्र होऊन आपापल्या राज्यात गेले। म्हणजे पोलीस सापडलेले खासदार गळाला लागू शकतात? अजिबात नाही, अजिबात नाही। त्यांच्या गळाला फक्त दिलीप रेसारखेच खासदार लागू शकतात, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ज्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप आहेत, ज्यांच्यावर खून, दरोडे, बलात्काराचे आरोप आहेत बरं का, अशा लोकांनाच भारतीय जनता पक्ष आपल्या गळाला लावू शकतो।